जय शिवराय मित्रांनो. तर मी विभूती ब्लॉगर आणि हा आपला रिटायर ब्लॉगर. आम्ही दोघं पण आपलं स्वागत करतोय आपल्या घाटी ब्लॉगच्या आणखीन एका नवीन ब्लॉगवर. आज आपण जाणार आहेत महाराष्ट्र सोडून. तेच म्हणतो, मला वाटलं सांगते सांगाय नाही. दुसरीकडे जाणार आहे आणि ते तुम्हाला उद्या कळेल, लवकरच कळेल. तर आपल्यासोबत आपला भाऊ संतोष भाऊ, जीवलग जीवाचा माझा संतोष मामा, आणि हा आपला बब्या, आणि हा टोपी काढ की उजडा चमन आहे. टोपी घालून बसले, मी पण घालून बसतो. टोपी नको काढू. हा आपला दाढीवाला माणूस, नवीन दाढी आलेला राहुल. आज नवीन दाढी आलेली, दाढी करून आले मस्तपैकी. आणि समोर एक व्यक्ती आहे, तुम्हाला दाखवतो. तेवढे इम्पॉर्टंट नाही, जाऊ दे. अरे बाबू. तर चला आपण आता रेल्वेची वाट बघतोय. जशी रेल्वे आली, मोठ्या भावाची बारकी नाही. जशी रेल्वे आली, कॅमेऱ्यामध्ये थोडासा वादळ आल्यामुळे कॅमेरा थोडासा हल्ले असा हे होत आहे आणि खूप सारा भवंडर आलेला इथे. त्यामुळे आपण थोड्या वेळाने परत कनेक्ट करू. काय म्हणायचं तुला भावा, सांग जरा इथं आपल्याला. ते काय सुशांत साहेब काहीतरी हागले सुशाला गुरुची आठवण आल्या. त्यामुळे हे काही जाणार नाही. 4 शब्द जाणार नाही. 4 शब्द गुरुचं शिष्य बनले. जनगुरुचं नाव काढलं आणि जो म्हणते तो पण सुशा काय नाही म्हणत आहे. आपण इथेच भेटू, आपण पुन्हा भेटू. रेल्वेची वाट करू. आपण त्याला इग्नोर करू. रेल्वे आल्यानंतर पुन्हा भेटू. आपली सीट आपल्याला प्रदर्शित करू. हे परत हे काय जमलेलं नाही म्हणजे सगळं. हे आमची बॅग आहे आणि आता रेल्वे आमच्या आल्या आणि हे सगळं गँग उठून निघाला आले. रेल्वे आमची प्लॅटफॉर्म क्रमांक 3 नंबरला वाट बघत आहे. आमची वाट म्हणजे आत्ताच जस्ट लागते. इकडे ते बघू शकतो तुम्ही, लाल कलरची आमची रेल्वे आहे. लालपली आले, लालपली. वस्ता का नाही या नाही टाकणार, मी टाकणार. आणि आमचा माणूस बघा, इस्थेटिक मॅन ना, इस्थेटिक. त्याला कळून झालं कसं न्यायचं ते. इस्थेटिक मॅन अरे मोडत नाही ते, तसंच न्यायचं असतं ते. ह्याला रेल्वे स्टेशनवर असं करते, एरोप्लेनवर कसं करायचे. ठीक आहे भावा. हे काय कितीला एक? ही आमची ट्रेन आणि ही आमची पोरं. S4 इथं हा आमचा डबा. तर चला, दिस इज द गर्दी. सगळीजण रुमाल टाकायला थांबलेत. जागाला काढायला रे. व्ह्यू का जास्त ट्रेनमध्ये बसले आता आणि विषय असा झाला आहे की सगळीच्या सगळी तिकडे RSमध्ये लागले. पण आमचं मॅनेज झालं. 2 आम्ही एकदम बसले आता 3 तिकडं. तर ही रेल्वे आपली निघालेली आहे सुपरफास्टमध्ये आणि आमचं आता कॅल्क्युलेशन कसं चाललं आहे तर तुम्हाला पुढे दाखवतो. तुम्ही बघा तुम्ही कसं कॅल्क्युलेशन आमचं होत आहे. कोण कुठे बसेल, काय होईल काय नाही. फक्त पाऊस नाही पडला पाहिजे, म्हणजे जरासा बाहेरचा अनुभव घेता येईल. काय करायचं आहे आपलं काय मत? आपलं काय मत आहे का? नाही, तिचं एकच मत आहे. बट 39 कुठली? तिचं एकच मत आहे की पुढचा आलेला दात कसा आता घालावायचा. इसको 10 रुपये दे, आगे निकल गया. तर मित्रांनो काय झालं माहिती आहे, आमच्या RSC लागल्यात. साईच्या साई तिकडे RSC आहे आणि आम्हाला कन्फर्म अजून तिकडे मिळालं नाही. TC साहेब आले. TC साहेबांनी आम्हाला सांगितले काय तरी सोलापूरपर्यंत जायचं तर कन्फर्म करतो म्हणतात. बघ्या म्हणतात काय चालतंय. आता आम्ही बसले असं एका सीटवर 6 जण. बाकीची 2 तुम्ही इमॅजिन करून घ्या कुठे बसला ते. चालतंय. मग आता भेट बघू सोलापुरात भेटल्यावर एक बर्थ किंवा एक कोच मिळते का बघूया.
मग त्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसणार, मग जेवणार, मग खाणार, मग पुढची चर्चा करणार. तोपर्यंत आता तुम्ही बाय करा मला. सुशांत काय झालं? भाऊ जेवायची वाट बघायला आलाय आणि एका सीटवर 1 2 3 4 5 आणि बघा मागं बघा. इकडे दाखव जरा दिसायला झाले ते. ब्राईटनेस आहे रे, आमचा ब्राईटनेस नाही. हे बघा हे इकडं आत कोपऱ्यात घुसले. हे जेवणाची वाट बघायला प्रत्यक्ष. भाऊ जेव्हा भूक लागले. भावाचा उपवास आहे आज, श्रावण शनिवार. त्याला काय म्हणतात? भावाचं विमानतळ बघितलं. काश्मीरपेक्षा मोठा आहे. मी पण तिकडेच आहे. अशा तऱ्हेने एवढा बोलून मी माझी 4 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. 2-3 तासाच्या प्रतीक्षेनंतर फायनली आमचं जेवण आलंय आणि आमचा माणसाला स्माइल बघितली जेवणाची. जेवण बघितलं, वास आला लगेच जेवणाचा. कसं वाटतं सुशा? भावाला उपवास सोडत होता आणि आम्हाला जेवण पाहिजे होतं. जेवण आले आणि आमचा काय वाडपरी आलेले जेवण येतो चालतंय. बरं ठीक आहे. हे आम्ही जेवतो आणि मग तुम्हाला दाखवतो काय आणले आम्ही खायला आणि मग सांगतो तुम्हाला. राहुल्या संपवू नकोस, आलो हात धुवून आलो. तर आता आम्ही जेवलोय. आता फिरून आता आम्ही जेवलोय आणि एकदम जाम झाले पोट. संतोष भाऊ पण फुल. मस्त जेवण होतं. रेल्वेतलं नव्हतं, बाहेरचं होतं पण भारी होतं. झोमॅटोवरनं मागवलेलं. अक्षरशः डोळे तणकाला आल्यात. जेवण भारी होतं, फक्त क्वांटिटी कमी पडली. जरा जास्त पाहिजे तर 3-3 चपात्या खाल्ल्या तरी पोट भरून झाले. काय अजून भरायचं ना. आणि भात पण खाल्ला आणि त्यानंतर दही आणि होतं. आंबट होतं. चाल मस्त होतं पण मिक्स करून खाल्लं. मिक्स करून खाल्लं त्यामुळे तुला आंबट. बरं ठीक आहे. चला मग गुड नाईट. उद्या सकाळी भेटू. शुभरात्री. बाय 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 बाय. गुड मॉर्निंग गँग. तर आता उठून वगैरे फ्रेश वगैरे झालं सगळं. वाजल्यात 10 आणि आमचा एक माणूस इथं गार पडायला आला आता. आच्छी करायला आला. हे इथे 2 जण बसल्यात. ही वरती 1 जण आहे आणि 1 जण झोपला आहे डोकं दुखाले म्हणून. तर आता प्रश्न पडला आहे की नाश्त्याला काय खायचं. तर बघू काहीतरी मागू. आमच्या माणसाचा उपवास आहे, माझा पण उपवास आहे. पण माझा खाऊन उपवास असतोय, एकाचा उपाशी राहून उपवास आहे. तर बघू काय काय मागवायचं काय नाही. तर भेटू आपण नाश्त्याच्या टाईमला. आता नाश्त्याला आम्ही उपीट मागवलेलं. संतोष भाऊ कसं आहे उपीट? उपीट आहे. संतोष अजून झोपेतनं उठलेला नाही. त्यांच्या मिरची तिखट नाही आणि मीठ खारट नाही असं झालंय. आणि मी आणि सुशा उपवासाची माणसं आम्ही केळ्या चिप्स खाल्ल्याने मध्ये आले हावर. असं काही पराक्रम केला आणि हे काय खाली हे केळा चिप्स टाकून म्हणजे तिखट करायला. आपलं काय सगळी उपवास ह्याच्यावर तुटून पडल्यात. आम्हाला काय नाही आणि आम्हाला उपवासी बसवले माहिती आहे का. म्हणून बरं जाऊ दे मग ठेवतो. कुठला धरण आहे? दुपारचे 1 वाजलेत आणि यांचा लंच बॉक्स आला आहे. मग आला म्हणजे आम्ही घेतला विकत. ऑनलाईन 2 वेळा ऑर्डर केला पण 2 वेळा कॅन्सल केला, माहीत नाही का. तर हे बघा जेवायला कशी बघा. ते उपवास यायचा तरी पण ते जेवणाच्या डब्यावर बसले तिथं. लाज वाटायला पाहिजे याला. हे इथं संतोष भाऊ अण्णा बिझी आहे. इथं आकाश बसलाय. आता हा रावल्या इथे बसेल जेवायला आणि आमचा का उपवास आहे. तेलंगणामध्ये राजमुंद्री स्टेशनवर आम्ही जेवण घेतलेलं. सॉरी आंध्र प्रदेशमध्ये. आणि जेवण हे असं आलेले जेवण. राहुल जेवण लय आवडले असं वाटतं तुम्हाला? जेवण लय खतरनाक आवडले. आपण साक्षी जेवण कसं वाटतं? ओव्यावाली चपाती आहे, ओव्यावाली. बघा बघून खा. जेवणाची क्वालिटी एकदम बकवास आहे. तर तुम्हाला आम्ही सांगतो की तुम्ही जेवण नका घेऊ. आकाश भाऊला विचारू. आकाश भाऊ जेवण कसं वाटतं? ब्लॉगरला विचारू कसं आहे?
जेवण संपलेलंच नाही आहे. कोल्हापूरच्या बाहेर जेवण म्हणजे असं होतं. ते आहे कोल्हापूरच्या बाहेरून जेवायचं म्हणजे तर उपाशीच बसायचं आहे. फक्त चवसाठी जेवायचं नाही, पोटासाठी जेवायचं आहे. हे अक्षामुळे झाले. अक्षा सगळा प्लॅन बिघडला सगळा. अक्षाला कामं नाही त्या. ठीक आहे. व्हॉट इज दिस? जेवण. आता आम्ही सकाळचं जेवण मागवलेलं, संध्याकाळचं जेवण आले आणि आता आम्ही पाणी पिणार आहे. कारण जेवण आले तर पाणी पिणार आहे. आणि इथं सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की टिश्यू आहे. आणि दिस इज वरान फ्रॉम आमटी. तर ऐसे ऐसे हम खाएंगे. हे दूध आहे, दूध नव्हतं ते काय म्हणतात, रायता. रायता आहे, कारण बिर्याणी पण आहे. ठीक आहे, खातो आम्ही. हे राईस आणि सांबार वगैरे काय काय आले. इथे एक वरण आहे, हे दही आहे आणि केचप वगैरे आहे. हा आजचा मेनू आहे. कारण इकडे चपाती भेटत नाही त्यामुळे लय अवघड आहे आमच्यासारख्या माणसांचं. ते इकडं मांडून बसले आहे तिथं. चला आम्ही जेवतो, तुम्ही जेवत जेवत व्हिडिओ बघा आमचा. तर फायनली भुवनेश्वरला आलोय आणि रेल्वे आमची लँड झाली. आता इथं आम्ही वस्ती करणार आणि सकाळी इथलं मंदिर वगैरे बघणार. मंदिर बघणार. राम मंदिर वगैरे आहे. लिंगराज टेम्पल. लिंगराज टेम्पल पण आहे, ते पण बघणार. ही बाकीची गँग इथं आहे. आता काय शोधायला झाले, कुठल्या बाजूला जायचं आहे तोपर्यंत आम्ही ठरवतो. तोपर्यंत तुम्ही पुढे बघत राहा काय काय होतं. मला दाखवायलाच नाही व्यवस्थित. अरविंद, अरे तुझ्याशिवाय कसं पुढे जाणार. हे की अरविंद, हे प्लॅटफॉर्मवर उतरलोय बट कुणीकडे जायचं, बाहेर कसं पडायचं काय कळण झालंय. पहिला वरती सोडलो, परत लिफ्टने खाली आलो. आता होप की वरती परत जायला लागणार नाही. तर बघतो जरा कुठनं बाहेर जायचं आहे. आणि बाहेर गेल्यावर मग काय नाही, मग आम्ही रूमवर जातो. हे आता रात्रीचं 1:45 वाजल्यात आणि आता रूम बुक केली आहे. आणि ही गँग आता मध्ये काय आलाय. चला वरती जातो आता. आणि ही आमची रूम आहे. इथं बब्या बसलाय. हा मी स्वतः ब्लॉगर. इकडे राहुल बॉय आहे, लिटल बॉय. आणि हा सक्सा. तर ही आमची रूम आहे. AC BC आहे. तर ठीक आहे, आजच्यासाठी गुड नाईट. राहुल गुड नाईट. राहुल बाहेर ये, हात का निसता. राहुल बोट करायला आहे. तर इथंपर्यंत होता आपला आजचा डे 1चा व्लॉग, जो की आपण ट्रॅव्हल केला पुणे टू भुवनेश्वर. तर उद्यापासून आपण भुवनेश्वरमध्ये बाकीच्या गोष्टी कव्हर करू. तिथून पुढे आपला नवीन व्लॉग चालू होईल आणि भेटू आपण उद्या सकाळी मॉर्निंगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री, झोपा.